अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची जी मागणी आहे ती लावून धरण्यासाठी म्हणून लातूरमध्ये मोर्चा होतोय। 27 जुलैला या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही सगळी आयोजक मंडळी आहे। लातूर जिल्ह्यामध्ये मोठी तयारी जी आहे ते या मोर्चाची करण्यात येते आहे। उपवर्गीकरण झालं पाहिजे ही मागणी जी आहे ते सातत्यानं लावून धरण्यात येते। मला सांगा काय मागणी आहे तुमची जी सातत्यानं तुम्ही लावून धरताय मात्र सरकार दुर्लक्ष करते अशा प्रकारची स्थिती दिसते? खरं तर अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे संबंध भारत देशातील अनेक राज्यांनी त्या ठिकाणी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री सुनीत्रावहिनी पवार राज्य सरकारने तात्काळ उपवर्गीकरण 59 जातीतील वंचित समाज घटकांना शैक्षणिक व नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी समर्थनार्थ सोमवार दिनांक 27/7/2026 रोजी लातूर येथे संबंध महाराष्ट्रातील प्रमुख 59 जातीतील नेते आणि समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने जन आक्रोश महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी विनंती आहे। विरोध देखील जो आहे तो या मोर्चाला केला जातो आहे किंवा हे मागणीला घेऊन जो आहे तो विरोध होतो आहे। उपवर्गीकरण झालं पाहिजे अशी एक मागणी आहे आणि झाली नाही पाहिजे अशी एक मागणी आहे। याला कसं पाहता? खरं तर विरोध करण्याची आवश्यकता नाही आहे। मी तुम्हाला मीडियाच्या बाबतीतमध्ये मी समजावून सांगण्यासाठी मी एवढा मोठा नाही आहे, परंतु मी विनंती एवढी करू शकतो। आपलं एक साधं उदाहरण घ्या। आज मराठा समाज जनरलमध्ये कॅटेगरीमध्ये असताना जर राज्य सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटचं पत्रक काढून त्या ठिकाणी जर ओबीसीमध्ये संधी उपलब्ध करून देऊ शकतं, या ठिकाणी EWS करून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊ शकतं सरकार, तर मग अनुसूचित जाती जमातीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी घटनेत तरतूद केलेली आहे। शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं आयोग निर्माण केलेला आहे। तर हे आरक्षण कसं रद्द होईल मला सांगा बरं? तर हे चुकीची भाषा, चुकीचा संभ्रम तयार करून जर आपणच आपल्या समदुखी भावंडांना जर विकसित होण्यापासून, विकसित म्हणजे काय, मी या ठिकाणी मीडियाला मी तुम्हाला सांगू इच्छितो, फक्त आमची शैक्षणिक प्रगती आणि शैक्षणिक प्रगती झाल्यानंतर तो नोकरीत लागला पाहिजे हीच भावना आहे। जर सुधाकर भालेरावचा विकास झाला असेल, जर त्या ठिकाणी जर आमच्या जोंधळेचा विकास झाला असेल, तर कशाला आपल्याला आरक्षणाची आवश्यकता आहे? आमचे जे लहान भाऊ आहेत, आमचे जे भावंड आहेत वंचित समाजातले 59 जातीपैकी जे समाज घटक वंचित आहे, ज्याला शिक्षण बरोबर मिळालं नाही, आज शिक्षण किती महागले बघा। आज स्पर्धेचं युग आहे। त्या स्पर्धेच्या युगामध्ये ज्याची आर्थिक प्रगती झाली आहे त्याला उच्च दर्जाचं शिक्षण मिळते, ज्याची आर्थिक प्रगती झाली नाही त्याला शिक्षण उच्च दर्जाचं मिळत नाही। मग अशा शिक्षणातल्या वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाचा स्तर उंचावला पाहिजे, त्याला संधी नोकरीची मिळाली पाहिजे, हीच उपवर्गीकरणाची मागणी आहे। एकूणच महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि त्याला विरोध करणारे देखील मोर्चे जे आहेत ते सातत्यानं जिल्ह्यामध्ये निघताना पाहायला मिळत आहेत। 27 जुलैला लातूरमध्ये देखील उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीला घेऊन मोर्चा होता। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।